देशातील मोठ्या खासगी बँका आणि टेलिकॉम कंपन्या आता वन टाइम पासवर्ड अर्थात OTP पासून जरा दूरच राहण्याच्या दिशेने तयारी करतायत। या कंपन्या OTP ऐवजी आता सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझम विकसित करतायत। आता हे मेकॅनिझम नेमकं कसं काम करणार आहे तर तुमच्या बँक ॲपमध्ये रजिस्टर केलेला मोबाईल नंबर हा तुमच्या फोनमध्ये सध्या सक्रिय असलेल्या सिमशी जुळतोय का हे पहिल्यांदा तपासलं जाईल। शिवाय यात काही गडबड आढळली म्हणजे सिम क्लोनिंग, अनधिकृत सिम स्वॅप किंवा नंबर हायजॅक करण्याचे प्रयत्न झाले तर ट्रान्झॅक्शन त्वरित संशयास्पद मानलं जाईल किंवा बँक अकाउंट ब्लॉक केलं जाईल। आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्वतः ग्राहकाला म्हणजेच तुम्हाला विशेष असं काही करावं लागणार नाही। म्हणजे कोणताही OTP टाईप करावा लागणार नाही किंवा कुठलंही कन्फर्मेशन द्यावं लागणार नाही आणि तुमची फसवणूक सुद्धा यामुळे वाचेल। बघा, फसवणूक करणारे मुख्यतः काय करतात तर ते सिम क्लोनिंग, सिम स्वॅप किंवा सिम हायजॅकिंगच्या मार्गांनी किंवा त्या माध्यमातून OTP चोरतात आणि त्यानंतर ते ग्राहकांच्या बँक ॲप, UPI किंवा इतर अकाउंट्समध्ये प्रवेश करतात। पण हे सायलेंट ऑथेंटिकेशन या अशा सगळ्या प्रकारच्या सिम आधारित फसवणुकींविरुद्ध आता एक मोठी सुरक्षा आपल्या ग्राहकांना देणार आहे आणि त्यामुळे आता आपलं सगळं टेन्शन मिटणार आहे।